भारताचा लोकप्रिय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माच्या नावाच्या वानखेडे स्टेडियम विशेष स्टँडचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातले दिग्गज मान्यवर आणि रोहित शर्मा यावेळी उपस्थित होते। शरद पवार आणि अजित वाडेकर यांच्या नावाच्या स्टँडचंही यावेळी उद्घाटन करण्यात आलं। मुंबई क्रिकेट असोसिएशनचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांच्यासह प्रशासक म्हणून शरद पवार यांनी देशाच्या क्रिकेट क्षेत्रात मोठं योगदान दिलंय असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 1 लाख क्षमतेच्या प्रस्तावित क्रिकेट मैदानासाठी सरकार जागा उपलब्ध करून देईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे, पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे। आणि याचं एक अजून कारण आहे, पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याचा पुतळा या वानखेडे स्टेडियमवर आहे। त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे, ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे। पण त्याच वेळी वानखेडे स्टेडियम हे तर 50 वर्ष आपण सेलिब्रेट केले, पुढचे 50 वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील। रोहित शर्मानं लगावलेला फटका त्याच्या नावाच्या स्टँडमध्ये गेल्याचं पाहणं आमच्यासाठी भाग्याचा क्षण असेल असं सांगत हा क्षण त्याने लवकरच आणावा अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। हा क्षण आपल्यासाठी स्वप्नवत असल्याचं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं। मी खेळत असताना एवढा मोठा बहुमान दिल्याबद्दल त्यानं MCA आणि आयोजकांचे आभार मानले।